पण मी मागाशी म्हणलं इथले हेडमास्टर आमचे मवाळ होते, सौम्य होते. थोडं काही चुकलं तरी थोडं काही नाही, थोडं कधीतरी 1-2 वेळा नाही गेलं तर नाही बोलले की टेन्शन यायचं. तुम्ही माझ्याशी का नाही बोलले, मला टेन्शन आलं. पण ते समजून घ्यायचं आपलं काहीतरी गडबड आहे. पण ते दुरुस्त आपण केलं की ते सगळं जागेवर यायचं. पण तिथं मात्र इतके कडक मास्तर आहेत. मला एकच उदाहरण मी फक्त सांगेन की ज्या वेळेला नुकतंच शपथविधी झाला आणि 6-7च दिवस झाले होते, त्याच दिवशी संध्याकाळी माननीय मोदीजींनी सगळे मंत्रिमंडळांना कसंच गप्पा मारायला घरी बोलवलं होतं पीएम हाऊसला. पण त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरती एक छत कोसळलं होतं की तुझी मिनिस्ट्री सांगा आणि तू हे सांग की काय काय काम मिनिस्ट्रीत गेला का, रिव्ह्यू घेतला का, ब्रीफिंग घेतलं का, कसं वाटलं काय, आणि सांगा म्हणून. माझ्या वेळेला मी म्हटलं की माझ्याकडे सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार. तर त्यांनी 2च मिनटं थांबले, रुको आज दिनभर क्या किया. आता त्यांनी हे पहिलं चेक केलं की ह्या वेळेला हे तरी माहिती आहे का दिल्लीत आज ॲक्सिडेंट झाला विमानतळावरती. मग त्यांनी मला विचारलं की आज दिनभर क्या किया. आता त्याच्या पुढे अजून गंमत आहे बघा. आता तुम्हाला वाटत असं सोपं आहे काम, अजिबात नाही. तर तसं झालं मला, आणि मी गेलो होतो म्हणून मी सांगितलं की सुबह ऐसा हुआ, दिल्ली एअरपोर्ट ॲक्सिडेंट हुआ, मैं हॉस्पिटल गया, बाद में एअरपोर्ट गया, ऐसा ऐसा. ठीक आहे, सगळं ऐकून घेतलं, मान हलवली आणि पॉज घेऊन मला म्हणले आपको पता है आप 2.5 घंटे लेट पहुंचे वहाँ पे. आता असं म्हटल्यानंतर मला वाटतं कुठून इथं आलो मी, काय काय करणं, आपला कार्यक्रम झाला वाटतं. ही जी पद्धत आहे. शिवाय त्याच्यानंतर आता परत एक 8-10 महिने झाले असतील, हरियाणातल्या एका एअरपोर्टचं उद्घाटन होतं आणि खरं तर शेजारी बसायचं म्हटलं नको वाटतं. तुम्ही तिकडं बघा, मी इकडं बघतो, असंच असतं सगळं ते. आणि तिथं शेजारी बसलो, विमानतळाचं उद्घाटन होतं, कार्यक्रम चालू होतं, ते असे बाजूला आले. म्हणलं झालं काहीतरी आता. तर मी गेलो शेजारी, असं 10-12 महीने हो गए, एक बार आओ तो सही, क्या किया क्या नहीं किया जरा बताओ तो सही. म्हणलं आता हे काही खरं नाही दिसत या सगळ्या याच्यात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो भारी वाटतं सगळं.